आदेश श्री नवनाथ महाराज की जय। नमस्कार भाविको, हिंदू धर्मात आणि विशेषतः महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेत नाथ संप्रदायाला एक अत्यंत मानाचे आणि आदराचे स्थान आहे। मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, गहिनीनाथ अशा 9 महान नाथांच्या लीला आणि त्यांच्या सिद्धींचे वर्णन करणारा ग्रंथ म्हणजेच श्री नवनाथ भक्तिसार। आजच्या या व्हिडिओमध्ये किंवा पॉडकास्टमध्ये आपण श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे पारायण कसे करावे, त्याची सुरुवात कधी करावी, त्याचे नियम काय आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पारायणाच्या सांगतेच्या वेळी 9 बालकांना भोजन देण्याची महाराष्ट्रातील जी खरी आणि पारंपरिक पद्धत आहे त्याविषयी संपूर्ण आणि अचूक माहिती घेणार आहोत। 1. पारायण कधी सुरू करावे? सगळ्यात पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे हे पारायण आपण कधी सुरू करू शकतो? तसे पाहता देवाची भक्ती करण्यासाठी कोणताही दिवस शुभच असतो, परंतु शास्त्रांनुसार आणि परंपरेनुसार नवनाथ पारायण सुरू करण्यासाठी काही विशिष्ट दिवस अत्यंत फलदायी मानले जातात। श्रावण महिना हा संपूर्ण महिना भगवान शंकराला समर्पित असल्यामुळे आणि नाथ संप्रदाय शिवभक्त असल्यामुळे श्रावणात पारायण करणे अतिशय उत्तम। मार्गशीर्ष महिना, या महिन्यातील कोणत्याही गुरुवारी तुम्ही सुरुवात करू शकता। दत्त पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा या दिवशी संकल्प करून पारायण सुरू केल्यास त्याची विशेष फळे मिळतात। कोणताही गुरुवार, तुमच्याकडे वरीलपैकी कोणताही मुहूर्त नसेल तर कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातील गुरुवारी तुम्ही हे पारायण नक्कीच सुरू करू शकता। 2. पूर्वतयारी आणि मांडणी। पारायणाच्या पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठावे, शक्यतो सूर्योदयापूर्वी स्नान उरकून घर आणि देव्हारा स्वच्छ करावा। देवघराजवळ एक चौरंग किंवा लाकडी पाट मांडावा, त्यावर स्वच्छ लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र अंथरावे। पाटावर तांदळाची रास म्हणजे अष्टदल कमळ काढून त्यावर पाण्याने भरलेला तांब्याचा कलश म्हणजे घट स्थापन करावा। कलशात सुपारी, नाणे आणि हळदी कुंकू टाकावे व त्यावर विड्याची पाने किंवा आंब्याची डहाळी आणि श्रीफळ म्हणजे नारळ ठेवावे। कलशाच्या शेजारी श्री नवनाथ महाराजांची मूर्ती किंवा तस्बीर म्हणजे फोटो ठेवावा। जर तुमच्याकडे नवनाथ यंत्र असेल तर त्याचीही स्थापना करावी। एक अखंड नंदादीप पारायण संपेपर्यंत तेवत राहील याची व्यवस्था करावी। पूजेसाठी सुगंधी फुले, उदबत्ती, कापूर आणि नैवेद्य तयार ठेवावा। 3. संकल्प आणि पारायणाची पद्धत। मांडणी पूर्ण झाल्यावर देवासमोर हात जोडून बसावे। उजव्या हातात थोडे पाणी, अक्षता आणि फूल घेऊन आपला संकल्प सोडावा। संकल्प करताना आपले नाव, गोत्र आणि आपण हे पारायण कोणत्या हेतूने, उदाहरणार्थ घरातील सुखशांती, आजारपण दूर करणे किंवा निष्काम भक्ती, हे नवनाथांना सांगावे आणि ते पाणी ताम्हणात सोडावे। श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथामध्ये एकूण 40 अध्याय आहेत। हे पारायण सहसा 7 दिवसांचे म्हणजे सप्ताह केले जाते। वाचनाचे विभाजन खालीलप्रमाणे करावे। पहिला दिवस अध्याय 1 ते 6, दुसरा दिवस अध्याय 7 ते 12, तिसरा दिवस अध्याय 13 ते 18, चौथा दिवस अध्याय 19 ते 24, पाचवा दिवस अध्याय 25 ते 30, सहावा दिवस अध्याय 31 ते 35, सातवा दिवस अध्याय 36 ते 40। रोज वाचन सुरू करण्यापूर्वी गणपती, कुलदेवता आणि नवनाथांचे स्मरण करावे। वाचन करताना उच्चार स्पष्ट असावेत, मन शांत आणि एकाग्र असावे। वाचन पूर्ण झाल्यावर रोज आरती करावी आणि प्रसाद वाटून मगच स्वतःचा उपवास किंवा व्रत सोडावे। 4. पारायणादरम्यान पाळायचे नियम। पारायणाचे फळ पूर्णपणे मिळण्यासाठी हे 7 दिवस काही कडक नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे। 1. आहार। या 7 दिवसांत संपूर्ण घरात कडक शाकाहार पाळणे आवश्यक आहे। कांदा आणि लसूणाचा जेवणात अजिबात वापर करू नये। मद्यपान किंवा मांसाहाराला पूर्णपणे वर्ज्य करावे। ब्रह्मचर्य। या काळात शारीरिक शुद्धतेसोबत मानसिक शुद्धता महत्त्वाची असते, त्यामुळे ब्रह्मचर्याचे काटेकोर पालन करावे। राहणीमान। शक्य असल्यास या 7 दिवसात गाडीवर न झोपता जमिनीवर सतरंजी किंवा चटई टाकून झोपावे। सूतक आणि विटाळ। घरात कोणाचे सूतक आल्यास किंवा महिलांना मासिक अडचण आल्यास वाचन तिथेच थांबवावे। शुद्ध झाल्यावर राहिलेले वाचन पूर्ण करावे। 5. पारायणाची सांगता आणि 9 बालकांचे भोजन। पारायणाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे त्याची सांगता म्हणजेच उद्यापन। 7व्या दिवशी 40वा अध्याय पूर्ण झाल्यावर तुमचे वाचन संपते, परंतु 8व्या दिवशी सकाळी उद्यापनाचा विधी पूर्ण केल्याशिवाय हे पारायण पूर्ण मानले जात नाही। महाराष्ट्राच्या नाथ परंपरेत नवनाथांचे प्रतीक म्हणून 9 बालकांना म्हणजे ज्यांचे वय साधारण 10 वर्षांच्या आत आहे अशा बालकांना घरी बोलावून भोजन देण्याची एक अत्यंत पवित्र प्रथा आहे।
हे 9 बालक म्हणजे साक्षात मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, गहिनीनाथ आणि इतर नाथच आपल्या घरी आले आहेत अशी दाट भावना यामागे असते. हे अन्नदान कसे करावे? 8व्या दिवशी सकाळी घरात पुरणपोळी, शिरा, खीर किंवा बालकांना आवडेल असा गोडधोड सात्विक स्वयंपाक करावा. 9 मुलांना, या तुम्ही कुमारिका आणि कुमार दोन्ही बोलावू शकता, आदरपूर्वक घरी आमंत्रित करावे. ते घरी आल्यावर साक्षात नवनाथांचे स्वागत करत आहोत या भावनेने त्यांच्या पायावर पाणी घालून त्यांचे पाय धुवावेत आणि त्यांना पुसून पाटावर किंवा चौरंगावर मानाने बसवावे. त्यांच्या कपाळाला गंध, कुंकू लावावे आणि गळ्यात फुलांचा हार घालावा. त्यानंतर त्यांना केळीच्या पानावर किंवा स्वच्छ ताटात प्रेमाने भोजन वाढावे. त्यांना पोटभर आणि आग्रह करून जेवू घालावे. जेवण झाल्यावर या 9 बालकांच्या हातात तुमच्या ऐपतीप्रमाणे दक्षिणा, एखादे फळ आणि काही भेटवस्तू, उदाहरणार्थ शालेय साहित्य किंवा कपडे देऊन त्यांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घ्यावा. अशी श्रद्धा आहे की या 9 बालकांच्या रूपाने साक्षात नवनाथ तुमच्या घरचे अन्न ग्रहण करतात आणि जाताना तुमच्या घराला सुख, समृद्धी आणि आरोग्याचा अखंड आशीर्वाद देऊन जातात. 6. समारोप. बालकांना निरोप दिल्यानंतर देवासमोर बसून नवनाथांची क्षमा प्रार्थना करावी. हे नाथराया, माझ्याकडून या पारायणात काही चूक भूल झाली असल्यास मला क्षमा कर आणि तुझी कृपा माझ्या कुटुंबावर कायम राहू दे, अशी प्रार्थना करावी. त्यानंतर कलशातील पाणी तुळशीला किंवा संपूर्ण घरात शिंपडावे आणि कलशावरील नारळ प्रसाद म्हणून ग्रहण करावा. भाविक हो, नवनाथ भक्तिसार हे केवळ एक पुस्तक नाही, तर तो एक जिवंत अनुभव आहे. पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने केलेले हे पारायण माणसाच्या आयुष्यातील कितीही मोठे विघ्न किंवा आजारपण दूर करण्याची ताकद ठेवते. आशा आहे की ही माहिती तुम्हाला तुमचे पारायण निर्विघ्नपणे पूर्ण करण्यासाठी नक्कीच मदत करेल. नवनाथ महाराज तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करोत, हीच प्रार्थना. अलख निरंजन. आदेश. आदेश.